साठी सुरू करूया आपला आजचा भाग आणि चला बघूया आपला पहिला सुपरफास्ट परफॉर्मन्स. शी शी लाज वाटते मला, लाज वाटते. तुला चॅटिंग ग्रुपचा मेंबर केला ना त्याची लाज वाटते मला. लाज कशाला वाटायची? एका मुलाला रोजगार हवा होता, त्याने गुलाबाचं फुल फ्रीज मध्ये ठेवलं, दुसऱ्या दिवशी त्याला रोजगार मिळाला. असा जागतिक दर्जाचा फालतू पिजे तर नाही ना टाकला मी. तेच तर ना, तू काहीच टाकत नाहीस दिवसेंदिवस, त्याची लाज वाटते मला. टाकतो मी. अरे काल एका मेंबरने पोस्ट टाकली होती, काय माझं लग्न ठरलं, त्याच्यावर मी RIP असं टाकलं होतं. या अशा तिरसट कमेंट टाकतोस अदनाबदना. तुला काय डिसेन्सी वगैरे आहे की नाही? डिसेन्सी? अरे कुठे आपण संस्कार शिबिर वगैरे चालू केलेलं आहे डिसेन्सी म्हणे? त्याचा ग्रुप तर आहे. अरे इथे फालतू टाइमपास नाही केला तर समाजाला काय तोंड दाखवणार आपण? बोलतोस काय तू? आपला ग्रुप फालतू आहे? मी तसं म्हटलेलं नाही. हा, तू आता ग्रुपचा ऍडमिन वगैरे आहेस, त्यामुळे ग्रुपचं सगळं तू स्वतःच्या अंगाला लावून घेतोस. घेणारच मी, कारण या ग्रुपसाठी माझा जीव तीळ तीळ तुटतो रे. दिनांक 12 मे दुपारी 1 वाजता आलेला कंटाळा घालवण्यासाठी मी हा ग्रुप फॉर्म केला. स्वतःचा घालवण्यासाठी आणि दुसऱ्यांना आणण्यासाठी. काय ऍडमिन तू बोल ना, तू बोल. बोलणारच आहे. मी हा ग्रुप फॉर्म केला, त्याला चंटाल चव्हाटा असं भारी नाव दिलं. रिकामपणाचा सोस असणारे आदर्श मेंबर्स शोधले. आज तब्बल 2 महिने झाले. रेल्वे पासचे भाव वाढून कमी झाले, पण एकाही मेंबरने ग्रुप सोडलेला नाहीये. हे बघ, मी देखील अजून ग्रुप सोडलेला नाही, पण ग्रुपला वारेवर सोडलंस तू. अरे 2-2 दिवस ड्युटी करून कधीतरी घरी येणाऱ्या पोलिसासारखा तू कधीतरीच ग्रुपवर असतोस. गुपचूप पान खाऊन पिचकारी टाकावी तसं पुचुक्कन काहीतरी टाकतोस आणि मंगळसूत्र ओढून पळणाऱ्या भामट्यासारखा सटक्कन कल्टी मारतोस. याला काय अर्थ आहे? हे बघ, सरकार काय मला चॅट ग्रुपसाठी असा वेगळा एक्स्ट्रा वेळ देत नाही. वेळ कुणाकडेच नसतो, तो काढावा लागतो. या असल्या समाजकार्यासाठी वेळ काढावा लागतो. समाजकार्य? अरे कुठे आपण रक्तदान शिबिर वगैरे चालवतोय? नसेल चालवत. अरे पण आज माणसांमध्ये अंतर निर्माण होत असताना माणसाला माणसाशी जोडणं हे समाजकार्य नाहीये. नाही करणार. ऍडमिनच्या वेदना काय असत? अरे जरा ह्याला ऍड कर ना, अरे जरा त्याला ऍड कर ना, जरा अमक्याचा बर्थडे शोध ना, जरा तमक्याला मेसेज दे ना, जरा ऐऱ्याला वॉर्निंग दे ना, जरा गायऱ्याशी कोऑर्डिनेट कर. काय चाललंय? ऍडमिन आपल्या बापाचा व्हर्च्युअल नोकर असल्यासारखा जो तो त्याला आदेश देत असतो. पण ऍडमिन वडिलांनी मुलांचे सगळे हट्ट पुरवावे तसे त्यांचे सगळे हट्ट पुरवत असतो. अरे तुला एवढा त्रास होतो तर सोड ना मग ऍडमिन पद. नाही, लोकांना एकत्र आणणं रक्तात आहे माझ्या. अरे आमचं खानदानच तसं आहे. माझे आजोबा रोज दारू पिऊन यायचे आणि बोंबाबोंब करून एरिया एकत्र करायचे. माझे बाबा कुठल्या तरी पक्षात होते, नेत्यांच्या भाषणाआधी मिमिक्री करून लोकांना एकत्र करायचे. काय गौरवशाली परंपरा आहे तुझी. तुला नाही कळणार ग्रुप ऍडमिनच्या वेदना काय असतात. अरे येडच्या पशा 50 मेंबरना एकटा हँडल करतो मी, एकटा. आणि ते सुद्धा एका नाही रे, 4-4 ग्रुपचा ऍडमिन आहे मी. 4-4. काय काय? अरे जीव जाईल रे अशाने. अरे गेला तरी 72, पण हा वसा मी सोडणार नाही. आणि हे मिशन कॅज्युअली घेणाऱ्या तुझ्यासारख्या लोकांना ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.
दिवसातून एखादी इमेज शेअर करायला काय होतं तुला? अरे टाकतो इमेज. 15 दिवसापूर्वीच टाकली होती इमेज. हा, टाकली होती, आठवलं, टाकली होतीस इमेज, टाकली होतीस. एक गोरीला माकड आणि त्याचं पिल्लू, आणि त्यावर लिहिलं होतंस ऍडमिन आणि त्याच्या वंशाचा दिवा. अरे या चॅटिंग ग्रुपमुळे मला घरी वेळ द्यायला मिळत नाही आणि माझा वंश पुढे सरकत नाही, म्हणून तू वंशाचा दिवा म्हणून माकड लावतो. अरे ते सहज क्रिएटिव्ह वाटलं. सहज? ते जरा वाटलं. ए वेड्या, हे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. हे व्रत आहे, व्रत. भांगरे बघ, दोन्ही हात ड्रम मध्ये बिझी असले ना तरी सतत त्याचं मेसेज टायपिंग सुरू असतं. टाईप कशाने करतो मग? शेंडी, हा? शेंडी, शेंडी उगाच नाही वाढवली त्याने. हा मग कमिटमेंट बघ त्याची, कमिटमेंट. ही मीरा मोडक ही स्किट मध्ये जोरात का बोलते या करू? कारण तिला बोलण्याचा बॅकलॉग भरून काढायचा असतो. कारण इतर वेळी ती काही न बोलता मान खाली घालून फक्त बटणं दाबत असते. अरे ह्या असल्या लोकांचा आदर्श ठेवायचं सोडून तू असली फालतूगिरी करतोस. अशाने तुला ग्रुपमधून डिलीट केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अरे तू काय डिलीट करतो मला? मीच एक्झिट करतोय आता. दयभद्रीपणाचं लक्षण आहे हे सगळं. अरे 24 तास ज्याला जसा वेळ मिळेल तसा तो आपला त्या चॅट ग्रुपचा किस पाडत असतो. अरे काय आहे काय? हा? कुणाला हाय हॅलो करा. अरे मग काम कधी करा? फावल्या वेळात. अरे आधी मी पण ऍक्टिव्ह होतो, मग नंतर मला त्याचं व्यसन लागलं. पण आता, अरे आता मनशांती केंद्रात जाऊन 3 दिवस ट्रीटमेंट घेतली ना, तेव्हा त्यातून बाहेर आलोय मी. आणि तू ऍडमिन आणि तुझा ग्रुप गेला उडत. मी चाललो, मी एक्झिट मारतोय. नाही नाही, ग्रुप मेंबर तोच नाही करू शकत. अरे ऍडमिनचं हृदय हे आईच्या हृदयासारखं असतं रे. अरे जर मुलगा सोडून गेला तर आईला कसं वाटेल? हे बाळा, हे नाही मारलं हे बघ, दिल्ली परत ये बाळा. एक्झिट. हे बाळा, ये. I loved your conviction.